यातच बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। 23 एप्रिलला बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक होणार आहे। 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल लागेल। There will be 8 by-elections also. That is Goa, Gujarat, Karnataka, Maharashtra, Nagaland and Tripura. The name of the constituencies are mentioned here and the reasons which will be circulated to you. And the schedule would be that the assembly constituencies for Goa, Karnataka, Nagaland and Tripura will be held, the polling will be held on 9th of April, and for the assembly constituencies of Gujarat and Maharashtra on 23rd. The counting shall be on 4th of May for all the cases. पुण्यात सुरेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक झाली। दोन्ही नेत्यांमध्ये पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। सुरेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी बैठक झाली। बारामती राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक लादल्यास लढायलाही तयार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू। कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं। बारामती पोटनिवडणुकीबाबत रोहित पवारांनी ट्विट केलंय। त्यामुळे रोहित पवारांनी हे ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या। कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं असं ते म्हणाले। त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही। पण दुर्दैवानं अजितदादा आपल्यातून गेले। आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली। कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं।